आता वळूयात मराठी भाषेसंदर्भातील एका महत्त्वाच्या बातमीकडे। मराठी भाषेबद्दलचं आंदोलन थांबवा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसैनिकांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। आज आपल्याला कल्पना आहे, राज ठाकरे आणि उदय सामंत यांची भेट झालेली होती। मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले होते, कारण अर्थातच अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मनसेचे सैनिक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते जात होते आणि बँकांमधून खास करून मराठी भाषेचा अंमल व्हावा, वापर व्हावा अशी मागणी वारंवार केली जात होती। आणि त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे यांची झालेली आजची भेट महत्त्वाची होती। या भेटी दरम्यान त्यांनी येत्या काळामध्ये कशा पद्धतीने मराठी भाषेची अंमलबजावणी केली जाईल, कशा पद्धतीने व्यवहार होतील याबद्दल आम्ही नक्कीच विचार करू असं म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता मराठी भाषा आंदोलनातनं माघार घेतलेली आहे आणि मराठी भाषेबद्दलचं आंदोलन थांबवा असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। मनसैनिकांना त्यांनी आंदोलन थांबवा असं आवाहन केलेलं आहे आणि त्यासाठीचं हे पत्रकच राज ठाकरे यांनी काढलंय। त्यामुळे येत्या काळामध्ये मराठी भाषेसंदर्भातलं आंदोलन हे राज ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं करण्यात येणार नाहीये। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय नेमकं म्हटलं या पत्रकात? प्रज्ञा, गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा जो आहे हाती घेतला होता आणि त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली। खळखट्याचा पवित्रा जो आहे हा मनसैनिकांनी घेतला होता। बँकांमध्ये जाऊन ते पत्रकं देत होते, बँक मॅनेजर्सना विनंती करत होते की मराठी भाषेचा आग्रह जो आहे हा असला पाहिजे, ती व्यवहारही मराठी भाषेमध्ये झाले पाहिजेत। त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली। या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता एक पत्रक काढलेलं आहे आणि हे पत्रक मनसैनिकांसाठी आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तुर्तास आपण हे आंदोलन थांबवतोय, कारण का ज्या पद्धतीनं मराठी भाषेचा हा मुद्दा आपण हाती घेतला होता त्या मुद्द्यावरचं लक्ष जे आहे कुठच्याही प्रकारे विचलित झालं नाही पाहिजेत, त्या मुद्द्याकडे लक्ष राहिलं पाहिजे। मात्र तुर्तास या जी आंदोलनं सुरू आहेत या आंदोलनात स्थगिती जी आहे ही आता मनसेकडनं देण्यात आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडनं ही थेट आता स्थगिती जी आहे ही देण्यात आलेल्या पत्रामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख आहे, तो म्हणजे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की मराठीचा आग्रह असलाच पाहिजेत, मात्र जर कायदा कुणी हातात घेतला तर मात्र कारवाई केलीच जाईल, अशा पद्धतीचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। आणि याच विधानाचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रात सुद्धा केलेला आहे। या पत्रामध्येच त्यांनी असं म्हटलंय की आम्हालाही कायदा हातात घ्यायची इच्छा नाही आहे, मात्र मराठी भाषा ज्या ज्या ठिकाणी वापरली पाहिजेत, जे रिझर्व्ह बँकेचे गाईडलाईन्स आहेत या गाईडलाईन्सचा वापर हा केला पाहिजेत, त्या अनुषंगाने विशाल थोडंसं तुम्हाला थांबवतीये। मात्र तुर्तास या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी